इगतपुरी शहरामध्ये दत्त जयंतीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळेस भक्तिमय वातावरण सगळीकडे दिसून आले। खालची पेठ या ठिकाणी दत्त मंदिरापासून भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली। यावेळेस दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभचा गजर करत जोगेश्वरीतील कानिफनाथ मंदिरापर्यंत ही शोभायात्रा गेली। महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले हजारो भक्त या मिरवणुकीमध्ये दाखल झाले। बाल नवनाथ, बालवारकरी, विठ्ठल रुक्माई, शिव पार्वती यांच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी सगळीकडचं लक्ष वेधून घेतलं होतं। टाळ मृदुंग आणि ढोल ताशा आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये ही शोभायात्रा निघाली। श्री क्षेत्र माहूरगड या ठिकाणी दत्तगुरूंचं जन्मस्थान आहे। भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक परमेश्वराचा अवतार आणि त्याचं उद्दिष्ट आणि वैशिष्ट्य हे वेगवेगळं आहे। रज, सत्व, तम हे तिन्ही गुण गरजेचे असून यापैकी कोणत्याही गुणांचा अतिरेक नको, तारतम्य हवं, अहंकार आणि अजिबात नकोच हे शिकवणारा म्हणजे श्री गुरुदेव दत्त अवतार। गुरुदेव दत्तांनी एकात्मिका शिकवली। संपूर्ण शहरात भक्तिमय चैतन्यमय वातावरणामध्ये श्री गुरुदेव दत्तांची पूजा अर्चा करण्यात आली। महाआरती आणि महाप्रसादानं दत्त जयंती उत्सवाची सांगता यावेळेस करण्यात आली। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश पुरोहित, इगतपुरी।